यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कामोठे येथे अत्याधुनिक श्री साई समर्थ हॉस्पिटलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन। कामोठे सेक्टर 36 येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी एक दिलासादायक पाऊल उचलले गेले आहे। सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशा श्री साई समर्थ हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन रायगडचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। या अत्याधुनिक रुग्णालयामुळे परिसरातील वैद्यकीय सेवा अधिक बळकट होणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। मान्यवरांची मांदियाळी। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील, भाजप नेते प्रीतम म्हात्रे, वाहतूक सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रभुदास भोईर अण्णा यांच्यासह परिसरातील अनेक नगरसेवक, समाजसेवक आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मिळून डॉक्टर रुपेश वडगावकर यांना त्यांच्या या नवीन उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या। अत्याधुनिक सुविधांचे केंद्र। रुग्णालयाची माहिती देताना डॉक्टर रुपेश वडगावकर यांनी सांगितले की श्री साई समर्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी आयसीयू, ट्रॉमा केअर आणि विविध प्रकारच्या अत्याधुनिक सर्जरी उपलब्ध आहेत। आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत या दृष्टीने हॉस्पिटलची रचना करण्यात आली आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांचं प्रतिपादन। उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की कामोठे हा झपाट्याने विकसित होणारा परिसर आहे। येथे अशा सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटलची गरज होती। डॉक्टर वडगावकर यांनी सुरू केलेल्या या रुग्णालयाचा मोठा उपयोग स्थानिक नागरिकांना होईल आणि त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा आपल्याच परिसरात मिळतील। या कार्यक्रमाला कामोठे परिसरातील नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर वडगावकर यांच्या संकल्पनेतून कामोठ्यामध्ये साकारलेल्या अगदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीचं एक हॉस्पिटल कामोठावासियांसाठी आज उद्घाटन होत आहे। आम्हा सर्वांच्या वतीनं त्याचं उद्घाटन झालं असं सगळ्यात आधी या ठिकाणी जाहीर। या कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर कामोठ्यासारख्या ठिकाणी जिथं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील लोक येऊन राहत आहेत त्या कामोठ्यामध्ये आपल्या सर्वांच्या सोयीसुविधांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचाराची आवश्यकता आहे आणि त्यामुळे ही उपचाराची गरज भागून डॉक्टर वडगावकर यांनी आज इतकं भव्य अशा पद्धतीचं हॉस्पिटल उघडलंय। डॉक्टर, तुमचं आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। आज आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीनं कोविडच्या कालावधीनंतर आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। पूर्वीचा काळ असा होता की जोपर्यंत आपल्याला ऍडमिट व्हावं लागेल असा आजार होत नाही तोपर्यंत लोक डॉक्टरकडे जात नसायची। पण आता अलीकडच्या काळामध्ये लोक ही स्वतःच्या प्रकृतीविषयी जागरूक झालेली आहे। त्यामुळे अशा लोकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी याच्यासाठी डॉक्टर तुम्ही करत असलेले प्रयत्न निश्चितपणानं सर्वांच्यासाठीच हे फलदायी ठरणार आहेत। मी या निमित्तानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्व सहकारी ज्यांचा तुम्ही आज या ठिकाणी सन्मान केला त्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देत असताना इथे खूप पेशंट यावे असं नाही म्हणताय, पण इथे येणाऱ्या पेशंटला तुमच्याकडून खूप खूप आधार मिळावा आणि त्या सगळ्या पेशंटच्या तुमच्या पाठीशी खूप खूप सदिच्छा राहाव्यात अशी मात्र या निमित्तानं निश्चितपणानं इच्छा व्यक्त करतो। नव्हे तुमचा स्वभाव पाहता इथे प्रभू अण्णांनी आम्हाला बोलवलं आणि प्रभू अण्णांनी आग्रह धरला की त्यांचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी एक रुग्णवाहिका देऊ केली आणि त्यांनी कामोठा कळंबोली परिसरामध्ये कोण डॉक्टर सेवा व्हावी आहे, कोण डॉक्टर या अशा ॲम्ब्युलन्सचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतील याचा काहीसा सर्वे केला आणि त्यांना एकच नाव त्याच्यासाठी सापडलं, ते म्हणजे डॉक्टर वडगावकर सरांचं। मी त्याबद्दल डॉक्टर तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या हातातून समाजाची रुग्णांची सेवा अशी घडो की त्यांनी त्यांच्या सर्व परिवारजनांनी तुम्हाला सातत्यानं दुवा देत राहावा आणि त्या रूपानं तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।